श्री स्वामी समर्थ सर्वताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. हा जो व्हिडिओ आहे तो शनिवारचा आहे बघा आणि रविवारचा आहे. शनिवारी सकाळी सकाळी मिस्टरांचं जेवण चाललं होतं, तर मिस्टरांना जेवण्यासाठी दिलं होतं जवसाची चटणी आणि लोणचं, कारण त्यांना जवसाची चटणी खूप आवडते आणि लोणचं पण आवडतं. त्याच्यामुळे त्यांनी काही भाजीची वाट बघितली नाही आणि त्यांचं जेवण झालं, कारण संध्याकाळची चपाती होती आणि त्यांना लवकर जायचं होतं, म्हणून त्यांनी ते जेवण केलं. आणि परत पुन्हा मी गवारीच्या शेंगाची भाजी केली मुलांच्या टिफिनसाठी. गवारीच्या शेंगाची भाजी आणि भाकरी केल्या, कारण त्या दिवशी चपात्या करायच्या नव्हत्या, शनिवार होता. टिफिन म्हणजे टिफिन द्यायचा नव्हता त्यांना, घरीच जेवणासाठी करायचं होतं. आणि मग मिस्टरांना लक्ष आलं की बजरंग बाण पाठ करायचा राहिला आहे. जेवण करून परत पुन्हा त्यांनी बजरंग बाण पाठ केला, कारण कसं आहे शेवटी श्रद्धा महत्त्वाची, त्याच्यामुळं त्यांनी नंतर केला, पण केला. त्यांचा पाठ झाला की मग परत पुन्हा ते गेले ड्युटीला आणि मी आपलं मुलांच्या टिफिनसाठी गवारीच्या शेंगाची भाजी केली आणि शेंगदाणे थोडेसे जास्तच भाजले, कारण शेंगदाण्याचं कूट एकदा करून ठेवलं की कसं असतं, थोडं थोडं दररोज 2-3 चमचे टाकता येतं, म्हणून शेंगदाणे जास्त भाजले. आणि गवारीच्या शेंगा पण भाजत नाही मी. गवारीच्या शेंगा काय करते, डायरेक्ट जिरे मोहरीची फोडणी देते आणि त्याच्यातच गवारीच्या शेंगा परतून घेते. अशी भाजी खूप छान होते, कारण कसं होतं, आपण काय करतो, आधी कोण भाजून घेतं, मग परत पुन्हा फोडणी द्यायची, त्या गवारीच्या शेंगाला धुवायचं, कारण कसं त्याच्यातलं जीवनसत्व असते ते सगळे निघून जातात मग ते धुतलं की. त्याच्यामुळे मी काय करते, अगोदरच गवारीच्या शेंगा धुवून घेते आणि जिरे मोहरीची फोडणी देते आणि त्याच्यात गवारीच्या शेंगा टाकते आणि त्याच्यानंतर परत पुन्हा मी फोडणी देत नाही, असंच हे करते. आणि परत पुन्हा लसूण वगैरे असतो, तो मी लसूण काय करते माहिती आहे का, त्या ह्याच्यातच टाकते. गवारीच्या शेंगा थोड्याशा परतल्या की मग मीठ टाकून गवारीच्या शेंगा छान वापरून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये लसूण टाकते. लसूण पण चांगला तेलात हे केलं की तो पण भाजतो, छान लागते. एकदा करून बघा, भाजी खूप छान होते अशी. आणि त्याच्यानंतर परत पुन्हा तिखट, मीठ, मसाला, जे काय आपण काळ्या तिखटाची करणार आहोत तो काळं तिखट, किंवा लाल तिखटाची करायची असते तर लाल तिखट, सुहाणा मसाला, कांदा मसाला आणि थोडंसं पाणी टाकून शेंगदाण्याचं कूट टाकून जर शिजवली भाजी तर खूप छान भाजी होते. तर तशी गवारीच्या शेंगाची भाजी केली आणि भाकरी केल्या, कारण चपात्या केल्या नाही तर मुलाला पण दूध भाकर खायची होती आणि मला पण दूध भाकर खायला आवडतं, म्हणून म्हणलं चला आज दूध भाकर खावं, म्हणून गवारीच्या शेंगाची भाजी आणि भाकरी केल्या. मिस्टरांनी रात्रीची चपाती होती म्हणून त्यांनी चपाती खाल्ली, त्यांना भाकर आवडत नाही, त्यांचा भाकरीचं जास्तच वाकडा आहे. तर सगळे काही कामं झाले, स्वयंपाक झाला आणि त्याच्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट पण वाटून ठेवलं, परत पुन्हा लागतं म्हणून, कारण थोडंसं 8 दिवसाचं मी वाटून ठेवते. तर माझी देवपूजा वगैरे काहीच नव्हती, कारण माझा चुलता वारला होता आणि शनिवारी 3 दिवस झालं होतं त्यांना. मग ही सगळा स्वयंपाक होता ना, मी तिकडून जाऊन येऊन केलता. आम्ही राख भरण्यासाठी गेलो होतो आणि तिकडून आल्यानंतर मग मिस्टरांचं जेवण वगैरे केलं त्यांनी आणि मी स्वयंपाक केलता. आणि ही जी वेळ आहे ती बघा दुपारची आहे. दुपारी पाऊस आला आणि परत पुन्हा मग मी काही काम केलं नाही, कारण कसं तिकडून जाऊन आले होते मी. चुलत्याचं निधन झालं होतं आणि जीवाला एकदम असं थकवा आल्यासारखं झालं होतं, कारण कसं असं थोडंसं असं सानी सक्का चुलता होता माझा, माझ्या वडिलापेक्षा मोठे होते, त्याच्यामुळं कसं एक वेगळंच शरीर असं होत होतं. त्याच्यामुळं दुपारी आराम केला आणि संध्याकाळच्या टायमिंगला परत पुन्हा बघा कोंडबळे केले. मिस्टरांना मुलांना आवडतात म्हणून कोंडबळे केले आणि दिवसभर आराम केला होता, कारण माझं डोकं खूप दुखत होतं, त्याच्यामुळं मी आराम केला आणि संध्याकाळी कोंडबळे केले, कारण काहीच केलं नव्हतं मी. ब्लाऊज तर काय शिवायचं नावच नाही, कारण बाकीचं पण काही केलं नाही. जे काही कपडे होते तेवढेच ओले होते तेच धुवून टाकले आणि दिवसभर आराम केला आणि कोंडबळे केले आणि सगळ्यांनी जेवण केलं आम्ही तिघांनी पण. आणि त्याच्यानंतर बघा रविवारचा दिवस होता. जो रविवारचा दिवस होता तो मात्र मी जाणार होते, माझ्या गुरूंचं पाद्यपूजन केलं नव्हतं, कारण चुलता वारल्यामुळं कसं मुलीला 3 दिवसाचा विटाळ असतो, त्याच्यामुळं मला काही तिकडं जाण्यात आलं नाही, अडचण होती गुरुपौर्णिमेला, म्हणून परत पुन्हा मग मी गुरुवारी तिकडं जाणार होते. पण असं झालं की मी तिकडं त्यांच्या घरी जाणार होते गुरूंच्या, पण त्यांनी सांगितलं की मीच येतोय. मग परत पुन्हा त्यांना घरी बोलवलं, कारण मी निघाले होते जाण्यासाठी,
कारण रविवार होता आणि मिस्टरांचा, मग त्यांना शाबू भिजू घातला होता. परत आम्ही निघालो होतो की त्यांचा फोन आला की मीच येतोय. मग परत पुन्हा डबल स्वयंपाकाची तयारी केली. आता गोड काय करायचं म्हणून म्हणलं चला जामुनचं पॉकेट आणावं, म्हणून आयतं जे काही पॉकेट असतं जामुन करण्याचं ते एक पॉकेट आणलं आणि गोड असं म्हणून जामुन बनवले. वरण लावलं आणि भात लावला. जामुन करून घेतले, पाक करून ठेवला आणि परत पुन्हा मग वरण भात लावून दिले तिकडं आणि इकडं जामुन तळलं. कारण कसं बघा, अचानक जर कोण माणूस आपल्या घरी येत असलं आणि स्वयंपाकाची काहीच तयारी नसली तर खूप धांदल उडल्यासारखी होते. कारण जामुन तळत तळत मी पीठ मळलं, पापडी कुरवडी तळली, जामुन केले, फ्रीजमध्ये ठेवले आणि परत पुन्हा वरणाला फोडणी दिली. भात आणि वरण कुकरमध्येच लावला. कारण काय माहीत किती माणसं असणार आहे, कारण 1 किंवा 2 असतील त्यांच्यासोबत, जास्त काही नसतात, 1-2च असतात. पण त्या दिवशी काय झालं माहीत आहे का, मी प्रत्येक वेळेस कधी ते आले तर काय होतं 1-2 असतात, पण त्या दिवशी काय झालं माहीत आहे का, त्यांच्यासोबत 4 माणसं होते. कसं होतं, कधी आपण कमी स्वयंपाक केला की बघा जास्त येतात आणि जास्त जर स्वयंपाक असला तर कमी माणसं येतात. तर माझ्यासोबत त्या दिवशी तसंच झालं. स्वयंपाक केला मी, पुरला स्वयंपाक जेमतेम, म्हणजे असं काही हे कमी पडला नाही, पण सर्वांना पुरला. पण त्या दिवशी अशी माझी धांदल झाली. मी कुकरमध्येच, दरवेळेस कुकरमध्ये डाळ लावते, डब्यात लावत नाही, तुम्ही बघता. पण त्या दिवशी मी कुकरमध्ये डाळ पण लावली आणि भात पण लावला. तर मला असं होईल म्हणून अनुष्काने म्हणली की मम्मी मी करते पूजा, म्हणून ती काय रविवार होता म्हणून ती पूजा केली तिनं. कारण मी पूजा करून लगेच निघणार होते, आम्ही असं निघायचीच तयारी होते. तर त्यांनी सांगितलं आता पूजा करून जाणार होते, फक्त शाबू भिजू घातला होता मी, शाबू करून आम्ही खाऊन जाणार होतो, कारण संध्याकाळी स्वयंपाक करणार होतो. पण त्यांनी सांगितले परत पुन्हा, मग पूजा तर मी केलीच नाही. अनुष्काला म्हणलं तू पूजा कर, तर तिनं पूजा केली आणि खूप छान पूजा करते ती, एकदम मन लावून पूजा करते. तर तिनं पूजा केली आणि मी परत पुन्हा मग वरणाला फोडणी दिली. कारण सपक वरण केलं, कोथिंबीर, टोमॅटो, जिरे मोहरीची फोडणी देऊन एकदम साधं सिंपल सपक वरण केलं आणि परत पुन्हा वांग्याची भाजी केली. तर वांग्याची भाजी भरीव असं, म्हणजे जे काही भरून वांगं करतात तसं काही वांगं केलं नाही. कारण पहिल्यांदाच तेल टाकलं थोडंसं आणि त्याच्यामध्ये वांगे परतून घेतले, थोडेसे वाफवून घेतले. कारण वाफवून घेतलं की परत काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा ते जे काही तेल टाकलेलं असतं भाजीला, ते असं तेल पण तरी पण राहते आणि वांग्याची चव पण वेगळीच लागते. थोडंसं तेल टाकून परतून घेतले का वांगे, त्याची चव पण वेगळीच लागते. म्हणून वांगे छान असे परतून घेतले. बघा वांगे 50% शिजले होते वांगे. आणि त्याच्यानंतर परत पुन्हा त्याच तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे टाकले आणि हे टाकलं, कांदा, अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि छान परतून घेतली. आणि त्याच्यानंतर टाकला कांदा, कारण कांदा टाकल्यानंतर ग्रेव्ही छान होते, म्हणून कांदा टाकला. छान असा लाल होईपर्यंत कांदा पण परतून घेतला आणि त्याच्यानंतर परत पुन्हा मग टोमॅटो वगैरे टाकला. थोडीशी कोथिंबीर टाकली होती मी तेलामध्ये, जास्त काही नाही टाकले, कारण परत आणखीन नंतर टाकणार होते म्हणून थोडीशी टाकली कोथिंबीर व 4 काड्या टाकल्या आणि टोमॅटो टाकले. आणि टोमॅटो टाकल्यावर पण जास्त पण टोमॅटो टाकला का बघा गुळचिट भाजी होते आणि कांद्यानं पण गुळचिट भाजी होते. म्हणून मी काय केलं तर अर्धाच टोमॅटो टाकला होता आणि एकच कांदा टाकला होता. आणि त्याच्यानंतर परत पुन्हा मग काळं तिखट, थोडंसं लाल तिखट, माझ्या कोणत्याही भाजीमध्ये मी काय करते माहिती आहे का, थोडंसं लाल तिखट टाकतेच आणि थोडंसं काळं तिखट टाकते. कारण मला ती सवयच लागली की दोन्ही तिखट मिक्स करून भाजी करायची. फक्त वरणाला मात्र लाल टाकते मी आणि बाकीच्या ज्या काही भाज्या आहेत त्याला मिक्सच टाकते. आणि त्याच्यानंतर बघा छान असा मसाला टाकला की वांगे परतून घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं, कोथिंबीर टाकली आणि थोडंसं पाणी टाकलं. कारण सरबरीत भाजी होणे इतकं पाणी टाकलं, जास्त काही टाकलं नाही, कारण वांगे शिजलेले आहेत त्याच्यामुळं जास्त काही पाणी टाकलं नाही. आणि परत पुन्हा थोडीशी 1-2 उकळी आली की मग भाजी काढून ठेवली डब्यात. तर बघा अनुष्काने अशी छान अशी पूजा केली होती बघा. कारण तिनं पूजा करायला की कसं, तिनं 1-2 एखाद्याच दिवशी पूजा करते, पण मन लावून पूजा करते आणि सगळ्या देवाला छान असा गंध लावतो बघा. येडेश्वरी देवीला पण किती छान असा गंध लावला होता, आई माता लक्ष्मीला, सगळ्याच देवीला खूप छान असं, तुळजाभवानीला वगैरे खूप छान तिले मन लावून पूजा करते. आणि माझं सगळं काही स्वयंपाक केला बघा. मी चपात्या केल्या, वांग्याची भाजी केली, जामुन केलं, वरण भात
सगळं काही आवरलं आणि त्याच्यानंतर भांडे घासले. कारण कसं भांडे एकदा घासले, किचनचा ओटा आवरला ना तर स्वच्छ वाटतं. आणि किचनचं सगळं काम केलं आणि किचनचा ओटा जर राहिला तर लईच असं म्हणजे हे वाटतं, असं घाण असल्यासारखे वाटते. त्याच्यामुळं मी सगळं काही किचनचा ओटा आवरला, सगळे भांडे वगैरे आवराआवरी केली आणि मग निवांत असं बसले बघा. देवाची पूजा वगैरे सगळी काही झाली आणि परत पुन्हा त्यांची वाट बघत बसले. कारण कसं होतं माहिती आहे का, स्वयंपाक राहायला काय काम राहिले की असं धांदल्यासारखं होतं. पण त्यांनी काय लवकर तेवढ्या आले नाहीत, थोडासा वेळ लागला त्यांना. आणि त्याच्यानंतर परत पुन्हा काय केलं, मुलं काही बसली होती मोबाईल वगैरे बघत. आणि त्याच्यानंतर बघा हा चौरंग टाकला थोडंसं, अनुष्कानंच केलं हे पण सगळं, फुलं वगैरे टाकून ताटात पाय धुण्यासाठी ताट, आरतीचं ताट, पाणी, परत त्यांना खाऊ घालण्यासाठी जामून वगैरे काढलं. आणि ते आल्यानंतर गुरु आले की मग त्यांचे मी पाय धुतले आणि त्यांना ओवाळलं, पाद्यपूजन केलं, त्यांच्या पायाचं पूजन वगैरे करून त्यांना ओवाळलं. आणि त्याच्यानंतर परत पुन्हा मग जेवणात मी पाद्यपूजन केलं, त्यांना ओवाळलं. आणि मिस्टरांनी त्यांना जो काय आहेर होता, कसं वस्त्र आपल्या गुरुसाठी काहीतरी करायचं असतं, मग काही भेट वगैरे काही आणली नव्हती, परंतु मिस्टरांनी त्यांनाच सोबत घेऊन जाऊन कपडे आणले होते आणि ते त्यांना कपडे दिले, भेट म्हणून वस्त्र दिलं त्यांना. आणि मग परत पुन्हा आम्ही जेवण वगैरे केलं बघा. कारण कसं असतं, वर्षाकाठी एक वेळेस आपल्या गुरुचं पाद्यपूजन करायचं असतं. गुरु जर आपला पाठीशी असेल तर आपल्याला काही कमी पडत नाही किंवा संकट आपल्यात येत नाहीत म्हणतात बघा. त्याच्यासाठी गुरुचं पाद्यपूजन करायचं असतं. कारण गुरुचं पाद्यपूजन होतं ना, गुरुपौर्णिमा होती तेव्हाच मला अडचण होती, कारण माझे चुलते वारले होते आणि सख्खे चुलते होते, त्यामुळं मी काय पाद्यपूजन केलं नव्हतं. कारण मुलीला 3 दिवसाचा इटाळा असतो त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर परत पुन्हा आम्ही सर्वांनी जेवण केलं छान असं. अगोदर त्यांना जेवायला वाढलं आणि त्याच्यानंतर मग मी पण जेवले. कसा वाटला हा रविवारचा दिवस आणि शनिवारचा दिवस व्हिडिओ? जर थोडा पण आवडला तर लाईक जरूर करा. व्हिडिओ बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब करा. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.